राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याची म्हणजेच डीएची थकबाकी मिळणार रोखीने। नमस्कार। राज्य सरकारी कर्मचारी आणि पात्र कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने नुकताच एक मोठा शासन निर्णय म्हणजेच GR जारी केला आहे। गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित असलेल्या महागाई भत्त्याच्या थकबाकीबाबत सरकारने अखेर महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। ही थकबाकी कधी आणि कशी मिळणार जाणून घेऊया या सविस्तर व्हिडिओमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने 18 मे 2026 रोजी हा शासन निर्णय जारी केला आहे। या निर्णयानुसार 7व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची थकबाकी मिळणार आहे। दिनांक 1 नोव्हेंबर 2025 ते 31 जानेवारी 2026 या 3 महिन्यांच्या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे। ही थकीत रक्कम कर्मचाऱ्यांना मे 2026च्या वेतनासोबत म्हणजेच जूनच्या सुरुवातीला मिळणाऱ्या पगारात रोखीने देण्यात येणार आहे। यामध्ये राज्य शासकीय कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी आणि इतर मान्यताप्राप्त अनुदानित संस्थांमधील पात्र कर्मचाऱ्यांचा समावेश असेल। यापूर्वी 25 फेब्रुवारी 2026च्या निर्णयानुसार महागाई भत्ता 50% वरून 58% करण्यात आला होता। त्याची जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 ची थकबाकी मार्च 2026च्या पगारात देण्यात आली होती। मात्र नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या उर्वरित 3 महिन्यांच्या थकबाकीचा निर्णय शासनाच्या विचाराधीन होता। त्यावर आता शिक्कामोर्तब झाले असून कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। सरकारी कर्मचाऱ्यांशी संबंधित अशाच नवनवीन आणि अधिकृत अपडेटसाठी आमच्या चॅनलला आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। ब्रह्मांड न्यूज नेटवर्क, अकोले, अहिल्यानगर।